कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणुका सध्या सुरू झाल्यात. यंदाची ही निवडणूक अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण अशी ठरली. याचं कारणही तसंच आहे. एकंदरीतच या निवडणुका सुरू होताच तब्बल 20 उमेदवार जे आहेत ते 20 उमेदवार हे बिनविरोध निवडून आलेत. यामध्ये 14 उमेदवार भाजपाचे आहेत तर 6 उमेदवार जे आहेत हे शिवसेनेचे आहेत. एकंदरीतच सत्ताधारी पक्षाच्या 20 उमेदवारांसमोर विरोधी पक्षाच्या जवळपास सर्वांनीच आपले उमेदवारी अर्ज जे होते माघारी घेतले. त्यामुळे एकंदरीतच हे उमेदवार बिनविरोध आल्याचं सांगितलं जातं. यांचा विजय गुलाल देखील उधळला आहे. मात्र ह्या सगळ्या एकंदरीत परिस्थितीतच हे जे घडलं हे नेमकं का घडलं आहे, कसं घडलं याबाबत अनेक चर्चा तर्कवितर्क देखील लावले जातात. त्यामुळे एकंदरीत नागरिकांमध्ये देखील संभ्रम आहे. याबाबत अधिकाऱ्यांमध्ये देखील संभ्रम आहे. आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास घाणेकर आहेत. सर, पहिल्यांदा कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये पॅनल सिस्टमची निवडणूक होती. त्यामध्ये आपण जर आता पाहिलं तर उमेदवारी माघारी जो घेण्याचा शेवटचा दिवस होता. या 2 ते 3 दिवसात एकूण 20 उमेदवार जे होते सत्ताधारी पक्षातले हे बिनविरोध निवडून आले. त्यांच्या समोर असणारे सगळ्याच विरोधी पक्षांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. काय सांगायला हवं? उमेदवारी अर्ज राजकारणी लोकांनी किंवा राजकीय पक्षांनी किंवा अपक्षांनी मागे घेतले, पण एक ऑप्शन राहतोच नोटाचा. आणि नोटा हा मतदान केंद्रामध्ये गेल्यानंतर प्रत्येक EVMवरती नोटाचा पर्याय असतो. म्हणजे तो उमेदवारच झाला ना, मग बिनविरोध कसं संबोधलं जाईल? एकंदरीतच ते बिनविरोध आल्याचं सांगितलं जातं आणि ते एकंदरीत संभ्रमाचं वातावरण दिसून येतं. काही जण सांगतात की त्यांच्या ती जी मशीन असते ती मशीनच त्या ठिकाणी नसेल. काही जण सांगतात की मशीन असेल. नेमकी काय म्हणजे काय एकंदरीत प्रकार आहे? मशीन नसेल हा ऑप्शनच असू शकत नाही. मशीन ठेवलीच पाहिजे. मग त्याच्यावरती जो बिनविरोध विजय उमेदवार डिक्लेअर केला आहे तो आणि नोटा असे 2 ऑप्शन असतील फार तर. पण नोटामध्ये जर कधी मतदान विजय उमेदवार जो बिनविरोध झाला आहे त्याच्यापेक्षा जास्त निघालं की त्याची इलेक्शन ऑटोमॅटिकली कॅन्सल होईल आणि मशीन ठेवणारच नाही हे पूर्णपणे बेकायदेशीर ठरतं. काय मागणी करणार आहात आपण? कारण यानंतर अनेक सामाजिक संघटना, वकील संघटना तसंच तुम्ही देखील न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे. तर तुमची पुढची भूमिका काय असणार आहे? कारण एकंदरीतच हे जे चित्र आहे हे अत्यंत म्हणजे भयानक परिस्थिती आहे. काय सांगायला हवं? मी या बाबतीत एवढं सांगू शकेन की महापालिका किंवा इलेक्शन कमिशन यांनी दोघांनी जोपर्यंत ऑफिशियल डिक्लेरेशन करत नाही, कोणत्या राजकीय पक्षांनी डिक्लेअर केलं की माझा उमेदवार बिनविरोध झाला तर त्याला अर्थ नाही काही. ऑफिशियल डिक्लेरेशन ज्या दिवशी इलेक्शन कमिशन किंवा महापालिका करेल त्या दिवशी त्याच्यावरती बोलता येईल आपल्याला. ऑफिशियल डिक्लेरेशन अजून काय झालेलं नाही आहे. ऑफिशियल डिक्लेरेशन झाल्यानंतरच आपल्याला त्याच्यावरती बोलता येईल. जर कधी हा प्रकार जर ऑफिशियल डिक्लेरेशन झालं आणि कोर्टामध्ये आपण चॅलेंज नाही केला तर हे इलेक्शन शेवटचं होईल. ह्याच्यानंतर इलेक्शन नाही, सिलेक्शन होणार आहे. आणि सिलेक्शन कसं होतं? प्रक्रिया ही सिलेक्शनसारखीच झाल्यासारखी वाटते. ही सिलेक्शनच आहे. हे सिलेक्शनच आहे. ज्याच्याकडे पैसा आहे, ज्याच्याकडे धनदानगे आहेत, ज्याच्याकडे मसल पॉवर आहे त्यांनी बाकीच्या उमेदवारांना मॅनेज केले किंवा दाबले असंच चित्र उभं राहतं आहे. काय सांगा, म्हणजे विरोधी पक्षांचे जे उमेदवार होते म्हणजे वारंवार जो दावा केला जात होता की आमचा महापौर बसेल, साधे 122 प्रभागांमध्ये यांचे उमेदवार नव्हते. त्यात आता 20 ठिकाणी या विरोधी पक्षांनी उमेदवारी अर्जच मागे घेतले. तर विरोधी पक्ष पण याला जबाबदार आहे? नक्कीच आहेत. सर्व राजकारणी सत्ताधारी असत किंवा विरोधक असत यांचा दोघांचा सहभाग आहे याच्यामध्ये. याच्यामध्ये विरोधी पक्षांनी सहन केलं म्हणून आणि सत्ताधारी पक्षांनी अन्याय केला म्हणून हे दोन्ही पक्ष जबाबदार आहेत. आयदर ऑर म्हणजे सगळे राजकारणी सारखेच आहेत. बरं, आज विरोधात असणारे उद्या सत्ताधारी कशावरनं बनणार नाहीत किंवा आज सत्तेमध्ये आहेत ते उद्या विरोधात कशावरनं बसणार नाहीत. राजकारणाचा काय विश्वास बसत नाही आपल्याला राजकारणी लोकांचा. त्यामुळे पुढची भूमिका काय असणार आहे आता? कारण आत्ता हे यांची जवळपास बिनविरोध निवड निश्चित मानली जाते. गुलाल देखील उधळलेत. या संपूर्ण परिस्थितीवर एक जागरूक नागरिक संघटना आहे तुमची किंवा वकील संघटना आहे, काही चर्चा झाली आहे तुमची? काही याच्या पुढचे पावलं उचलले जाणार? माझी काय अन्य सामाजिक संस्थांबरोबर अजून तरी चर्चा झालेली नाही आहे. पण महापालिका किंवा इलेक्शन कमिशन जेव्हा ऑफिशियल डिक्लेरेशन करेल, ऑफिशियल नोटिफिकेशन काढेल की हे बिनविरोध झाले म्हणून, त्या दिवशी त्यांच्याही चर्चा करण्यात, त्याच्या आधी आमची चर्चा होईल आणि त्याच्यानंतर मग आपली भूमिका ठरेल. पण कोर्टात जाणार एवढं नक्की आहे. तर ह्यांनी बिनविरोध केलं की आम्ही कोर्टात जाणार. या निर्णयाविरोधात तुम्ही कोर्टात जाऊ घेणार? कोर्टात जाणार एवढं नक्की आहे. काय मागणी असणार आहे तुमची? माझी मागणी असं आहे की बिनविरोध होऊ नये. बिनविरोध झाली
की हा आता 20-21 जणांना बिनविरोध केला, पुढच्या इलेक्शनला 122 लोकांना बिनविरोध करतील आणि इलेक्शन होणारच नाही वगैरे, सिलेक्शन होईल प्रत्येक वेळेला. कुठेतरी मतदारांचा हक्क त्यांच्यापासून दुरावला जातोय. मतदारांचा नाही, लोकशाहीची हत्या ही लोकशाहीची हत्या आहे. मतदारांचा हक्क नंतरचा आहे. लोकशाही जिवंत राहिली तर मतदार जिवंत राहणार आहे. लोकशाहीची हत्या ही. मग आमच्या येणाऱ्या पिढीला आम्ही मतदार होतो, आम्ही मतदान करायचो असं सांगावं लागेल. हे चालून देणार नाही आम्ही. न्यायालयात धाव घेणार तुम्ही? नक्कीच देणार, नक्कीच घेणार. एकंदरीत जर पाहिलं तर या बिनविरोध निवडीनंतर नागरिकांमध्ये एक प्रकारे संताप आहे, त्याचप्रमाणे संभ्रम आहे की नेमकं या 20 नगरसेवक, हे जे 20 उमेदवार बिनविरोध आले कसे, यामागे नेमकं काय घडलं. एकंदरीतच याबाबत जे श्रीनिवास घाणेकर यांनी या बिनविरोध निवडीबाबत न्यायालयात जाण्याचा देखील इशारा दिला. त्यामुळे आता याबाबत निवडणूक आयोग किंवा न्यायालय काय निर्णय घेते हे पाहणं देखील आता तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. अभिजित देशमुख, जिल्हा वार्ता, कल्याण. जिल्हा वार्ता, जनतेचा आवाज.